हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून मापं कशी टाकायची ते सांगणार आहे. जेव्हा कस्टमर आपल्याकडं जुना ब्लाऊज मापाला देतो तर तेव्हा त्यांच्याकडून फार जुना ब्लाऊज घ्यायचा नाही कधीच मापाला. असं की जसं त्यांनी शिलाया उसवल्यात आणि मग तो वापरतात मग ते म्हणतात हा मला बरोबर बसते, तर त्यांना वाटत असतं की तो बरोबर बसतं. पण जेव्हा आपण त्या मापावरून ब्लाऊज तयार करतो का, त्यावेळेस काय होतं, आपल्याकडून ब्लाऊजची उंची ऑटोमॅटिक कमी होते. त्यामुळे इतका जुना ब्लाऊज असा शिलाई उसवलेला असतील आणि तो ब्लाऊज ते वापरत असतील आणि तो ब्लाऊज मापाला दिला असेल तर तो अजिबात घ्यायचा नाही. शक्यतो नवीनच ब्लाऊज मापाला घ्यायचा. चला मग मापं आपण कशी टाकायची ते बघू. तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजचे समोरचे हुक लावून घ्यायचे आणि पलटी करायचा ब्लाऊज आणि उंची टाकताना मागच्या बाजूने टाकायची. तर ब्लाऊजचं माप घेताना घ्यायचं पहिलं पूर्ण उंची, त्याच्यानंतर घ्यायची छाती, मग घ्यायचं कंबर घेर आणि त्याच्यानंतर बाही उंची आणि दंड घेर. तर याप्रमाणे आपण माप टाकून घ्यायची. तर पूर्ण उंची घेताना पाठीमागच्या बाजूने मोजायची. आपण जिथं शोल्डर जोडले तिथपासून तर कमरेपर्यंत. तर हिची पूर्ण उंची आहे 13 इंच. मग आपण जेव्हा माप टाकतो ब्लाऊज पिसावर तेव्हा मग 13 + 1 इंच असं टाकायचं. त्याच्यानंतर छातीचं माप मोजायचं. तर ते कसं मोजायचं, आपलं बगलामध्ये जो जॉईंट असतं ना तिथून तर आपण हुक लावतो त्या टोकापर्यंत. ज्या बाजूने आपण पट्टी वाढवलेली आहे हुक लावण्याची, तर त्या बाजूने नाही, आपण ज्या बाजूने हुक लावतो ना त्या बाजूने माप मोजायचं. तर छातीचा चौथा आहे 8.5 इंच, म्हणजे ही छाती आहे 34 इंचाची. आणि आता कंबर घेर मोजायचं. तर सुरुवातीपासून तर ज्या बाजूने आपण वाढीव पट्टी जोडलेली आहे ना ती नाही पकडायची. दाखवल्याप्रमाणे इथपर्यंत माप मोजायचं, ती पट्टी सोडून द्यायची. तर त्याची कमर घेर आहे 29 इंच. आता आपण बाहीची उंची मोजायची. तर बाहीची उंची आहे 5 इंच. आपण घेताना काय करायचं, अस्तरवर टाकताना 5 इंच + 1 इंच आणि बिना अस्तरचा असेल तर 2 इंच वाढवायचे. त्याच्यानंतर दंडगीर घ्यायचं. दंडगीर आहे 6 इंच. त्याच्यानंतर पाठीमागचा गळा मोजायचा. तर माझी गळा मोजण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. तर अशी वरून खाली मी कधीच गळा मोजत नाही. तर कमरेच्या बाजूने पट्टी कितीची आहे ती घेते आणि त्याच्यात +अर्धा इंच याप्रमाणे मी गळा मोजत असते.